96 लाख रुपयांचे पडदे, 16 लाख रुपयांचं सिल्क कार्पेट, 43 लाख रुपयांचा टीव्ही सेट. आम आदमी पक्षाचे संस्थापक नेते अरविंद केजरीवाल यांच्या शीश महालातील काही गोष्टींची ही आकडेवारी. काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या कॅगच्या अहवालात अखेर केजरीवाल यांच्या शीश महालाचं दर्शन सगळ्यांना घडलं. कॅगच्या याच अहवालात केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाबाबत अत्यंत धक्कादायक अशा गोष्टी समोर आल्या आहेत. कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी केजरीवालांना आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांना या महालाच्या सर्व सुखसुविधांचा त्याग करावा लागला. यानंतर मात्र जे सत्य लोकांना कळलं त्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. एकेकाळी भ्रष्टाचाराच्या विरोधात आघाडी उघडणाऱ्या केजरीवालांचं पतन नेमकं कसं झालं? दिल्लीतील करदात्यांचा पैसा नेमका कुठे जात होता? कॅगचा अहवाल नेमकं काय सांगतो? जाणून घेऊया आज या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी मुकुल आव्हाड आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके. महा MTV मध्ये आपलं स्वागत. दिल्लीच्या राजकारणात गेल्या काही काळापासून केजरीवालांचा शीशमहल हा चर्चेचा विषय राहिला आहे. अशातच आता कॅगच्या अहवालामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे. 2015 सालापासून 6 फ्लॅगस्टाफ रोड हे केजरीवालांचं निवासस्थान राहिलं आहे. 2020 मध्ये बंगल्याच्या छताचा काही भाग कोसळला. त्याची दुरुस्ती करताना बंगल्यातील स्वच्छतागृहाच्या छताचा सुद्धा काही भाग पडला. त्यामुळे बंगल्याच्या सुरक्षेचा संपूर्ण आढावा आणि त्यापाठोपाठ व्यापक नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात झाली. कॅगने नमूद केल्यानुसार मार्च 2020 मध्ये दिल्लीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री सत्येंद्र जैन यांनी सदर बंगल्याच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव सादर केला. बंगल्याच्या तळमजल्यावर नूतनीकरण करणं आणि वर अतिरिक्त मजल्यांचं बांधकाम करणं अशा बाबी त्यात समाविष्ट होत्या. एका बाजूला सबंध देशामध्ये लॉकडाऊन लागला होता, तर दुसऱ्या बाजूला केजरीवालांच्या बंगल्याचं काम मात्र जोरात सुरू होतं. काँग्रेसचे नेते अजय माकन यांनी 2023 साली या सगळ्या प्रकाराची चौकशी करण्याची मागणी केली. सप्टेंबर 2023 मध्ये CBIनं या प्रकरणात प्राथमिक चौकशीचा अहवाल नोंदवला. त्याच अनुषंगाने ऑगस्ट 2024 मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागानं 3 अभियंत्यांना निलंबित केलं. ऑक्टोबर 2024 मध्ये केजरीवाल मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाले. यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने घराचा ताबा घेतला आणि इथूनच खरं काय ते लोकांच्या नजरेस येऊ लागलं. कॅगच्या अहवालातील नोंदींनुसार 2020 मध्ये मुख्यमंत्री निवासाच्या दुरुस्तीचा प्राथमिक खर्च 7.91 कोटी इतका अंदाजित करण्यात आला होता. पण 2022 मध्ये हे काम संपलं तेव्हा हा खर्च थेट 33.66 कोटींच्या घरात पोहोचला होता. हा खर्च वाढण्यामागचं कारण सुद्धा कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. पडद्यांसाठी 96 लाख, किचन मधील साहित्यासाठी 39 लाख, टीव्ही कॅबिनेटसाठी 20.34 लाख एवढा खर्च करण्यात आला होता. जिम मधील साहित्यासाठी 18.92 लाख रुपये, बंगल्यातील सिल्क कार्पेटसाठी 16.27 लाख रुपये, तर मिनीबारसाठी 4.80 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला होता. कॅगच्या अहवालानुसार 33 कोटी रुपयांपैकी 18 कोटी रुपयांच्या आसपासचा खर्च हा केवळ अँटिक आणि सजावटीच्या गोष्टींसाठी केला गेला होता. सप्टेंबर 2020 ते जून 2022 या जवळपास 2 वर्षांच्या कालावधीत तब्बल 5 वेळा खर्चाचं अंदाजपत्र सादर करण्यात आलं होतं. त्याचबरोबर खर्चाचा अधिकृत पत्रव्यवहार सुद्धा दिल्ली सरकारने कॅगच्या हवाली केलेला नाही. यामुळे कुठल्या प्रकारचं साहित्य कंत्राटदारांनी वापरलं, ते कुठल्या किमतीने विकत घेतलं होतं, या सगळ्याबद्दलची माहिती लपवली जात असल्याचं बोललं जात आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल VK सक्सेना यांनी कारवाईचे आदेश दिले आणि केजरीवालांचं सत्य जगासमोर आलं. देशाची राजधानी असलेली दिल्ली आज दुर्दैवाने कोंडमाऱ्यात सापडली आहे. श्वास घ्यायला चांगली हवा नाही, प्यायला शुद्ध पाणी नाही, वाहतुकीसाठी पुरेशी साधनं नाही. दिल्लीची वाताहत नेमकी कुणी केली? गेली 10 वर्ष आम आदमी पक्षाचं सरकार असून सुद्धा यमुना नदी स्वच्छ का झाली नाही, असे असंख्य सवाल आज दिल्लीच्या नागरिकांना पडतायत. सामान्य माणूस 2 वेळेच्या जेवणासाठी संघर्ष करत असताना आपचे सर्वेसर्वा मात्र आलिशान बंगल्यात जगत होते. नागरिकांच्या आयुष्याशी त्यांना काही देणं घेणं नव्हतं. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र दिल्लीच्या लोकांचं जीवनमान उंचवण्याचा विडा उचललाय. केंद्र सरकारच्या स्वाभिमान हाऊसिंग स्कीमच्या माध्यमातून शहरी भागात राहणाऱ्या गरिबांना त्यांच्या हक्काचं घर मिळायला सुरुवात झाली आहे. या स्कीमच्या माध्यमातून परवडणाऱ्या किमतीचे फ्लॅट्स नागरिकांना देण्यात येत आहेत.
शहरी भागात मिळणाऱ्या अद्ययावत सुविधा या घरांमध्ये उपलब्ध आहेत. मार्च 2024 पासूनच या घरांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली. वितरण प्रक्रियेच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीने लक्ष घालत या घरांची पाहणी केली आहे. मोदींनी स्वतः लाभार्थ्यांसोबत संवाद सुद्धा साधला आहे. दिल्लीतील अशोक विहार, जेलरवाला बाग अशा ठिकाणी या घरांची निर्मिती करण्यात आली आहे. आतापर्यंत 1500 पेक्षा जास्त घरांचं वितरण सुद्धा करण्यात आलंय. माध्यमांशी संवाद साधताना मोदी म्हणाले की घर म्हणजे अशी वास्तू जिथे स्वप्नांचं बीज रोवलं जातं. प्रत्येक भारतीयाचं घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. जनतेची सेवा करणारे जनसेवक एका बाजूला तर दुसरीकडे गोरीगरिबांची नावं घेऊन राजकारणात आलेले सत्तापिपासू दुसऱ्या बाजूला. दिल्लीच्या विधानसभेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. दिल्लीतले अनेक नागरिक मतपेटीतून आपली ताकद दाखवून देतील यामध्ये शंकाच नाही. शीश महालच्या या घोटाळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि महाएम टीव्हीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.